नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा उत्तरासहित गुण 40, वेळ 2 तास। या ठिकाणी शाळेचे नाव, विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे, दिनांक, बैठक क्रमांक व्यवस्थित टाकून माहिती भरायची आहे आणि आपल्या पेपरला सुरुवात करायची आहे। तर पहिले आहे गद्य विभाग। त्यामध्ये आहे प्रश्न पहिला क, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। त्यामध्ये कृती 1, एका शब्दात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला आहे आई वडील आपल्या मुलांना हमखास सायकल आणून देतात कारण। 2 कारणं लिहायची आहे, 2 गुणासाठी आहे। ते आहे माफक किंमत आणि अपघाताची शक्यता एकदम कमी। या कारणामुळे आई वडील आपल्या मुलांना हमखास सायकल आणून देतात। आता खाली उतारा आहे, त्या उतार्याचे आपण वाचन करूया। मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकीही म्हणतात। तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 चा फ्रान्स देशातील MD सिव्हर्क हे माझे जन्मदाते। 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंततबकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे। 1887 साली जॉन वाईड डनपॉल यांनी ते शोधून काढले होते। पहिली 200 वर्ष मी रखडत चालले, पण पुढची 100-150 वर्ष मी कधी थांबले नाही। माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला। जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही। लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे। आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहीत आहे? एक तर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी। तुम्ही त्यावरून पडलात तरी खरचटले, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल, मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल। एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की तुमची माझी संगत कायमची जुळते। अशा प्रकारे हा उतारा आहे। या उतार्याचे आपण वाचन केले आहे। आता त्या खालील प्रश्नांची उत्तरे सुद्धा व्यवस्थित लिहूयात। चौकट पूर्ण करा। 2 गुण आहेत। पहिला आहे सायकलचे जन्मदाते, उत्तर MD सिव्हर्क। दुसरा आहे सायकलला लोक असेही म्हणतात, उत्तर दुचाकी। कृती तिसरी आहे स्वमत। त्यासाठी प्रश्न दिला आहे सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव 4 ते 6 वाक्यात लिहा। उत्तर सायकल शिकताना मला सुरुवातीला खूप भीती वाटत होती। 2 चाकावर तोल सांभाळणे कठीण जात होते। काही वेळा पडल्यामुळे गुडघ्याला खरचटले, पण मी हार मानली नाही। हळूहळू सराव करताना माझा आत्मविश्वास वाढला। एके दिवशी मी कोणाच्याही आधाराशिवाय सायकल चालवली आणि खूप आनंद झाला। या अनुभवामुळे संयम आणि सातत्य यांचे महत्त्व मला कळले। त्यानंतर अजून एक उतारा आहे, त्या उतार्याचे वाचन करूया आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहूया। उतारा काळजीपूर्वक ऐका। बाई म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात। मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, संशोधन करायचं आहे, शोध लावायचेत, पण आईला मला अंघोळीला पाठवायची घाई लागली। आता सांगा, न्यूटनला जर अशी घाई केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का गेलं नाही? त्याला शोध लावता आला असता का? नाही ना। आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे। मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काचेची पात्र सगळं आणून ठेवलंय। पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय। आता पुस्तकं उघडून वाचायचं तेवढं काम आहे। टिफनं काढण्यासाठी कागदाचे ताव आणलेत, शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात। अशा प्रकारे हा उतारा आहे। त्या उतार्याखालील प्रश्न बघा। कृती 1, त्यामध्ये पहिला आहे
वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने केलेली तयारी 2 गुण आहेत. तर ती तयारी आहे मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काचेची पात्रे, पुस्तकांचा डोंगर. कृती 2. एका शब्दात उत्तरे लिहून चौकटी पूर्ण करा. पहिला आहे न्यूटन या शास्त्रज्ञांनी लावलेला शोध. चौकटीत उत्तर लिहायचं आहे गुरुत्वाकर्षण. दुसरं आहे मुलाला रिकामी जागा व्हायचं आहे. उत्तर शास्त्रज्ञ. मुलाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. कृती तिसरी आहे स्वमत. स्वमतमध्ये प्रश्न दिला आहे तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा. उत्तर अंतराळात सोडले तर मला खूप वेगळं जग दिसेल. तिथे आकाश पूर्ण काळं व तारकांनी चमकलेले दिसेल. पृथ्वी निळ्या हिरव्या रंगाच्या सुंदर आणि गोल दिसेल. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे वस्तू व मी हवेत तरंगताना दिसू. चंद्र, ग्रह आणि उपग्रह जवळून पाहता येतील. तिथलं शांत रहस्यमय वातावरण मला नवीन अनुभव देईल. अशा प्रकारे आपण गद्य विभाग पूर्ण केला आहे. विभाग दुसरा आहे पद्य विभाग. त्यामध्ये प्रश्न दुसरा च. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती पहिली चौकट पूर्ण करा. गुण आहेत 2. प्रश्न आहे कवीच्या आजाण पंजानं विणलेल्या वस्तू. उत्तर गोफणी, बाजा. कवितेचे 2 कडवे दिले आहे, त्यांचे आपण वाचन करूया. माझ्या आजाण पंजानं किती इनल्या गोफणी, तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी. माझ्या आजाण पंजानं रोज वळली चराठ, पाठ भरून वाह्याची तुझ्या रानातली मोठ. माझ्या आजाण पंजानं रोज इनल्यार बाजा, येतो दमून रेघाळ्या पाठ टेकवी तो राजा. अशा प्रकारे ही कविता दिली आहे. कवितेखालील प्रश्नांची उत्तरे बघा. कृती चौकटी पूर्ण करा. 2 गुण आहे. त्यामध्ये प्रश्न आहे शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा. तर साधने आहेत गोफणी आणि बाजा. उपयोग गोफणीचा उपयोग होतो धान्यावर येणाऱ्या पक्ष्यांना हकलण्यासाठी आणि बाजाचा उपयोग होतो आराम करण्यासाठी. शेतकरी राजा जेव्हा दमतो तेव्हा आराम करण्यासाठी बाजाचा उपयोग करतो. कृती तिसरी आहे खालील ओळीचा भावार्थ लिहा. माझ्या आजाण पंजानं किती इनल्या गोफणी, तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी. उत्तर कवीच्या आजोबा पणजोबांनी पिकवलेल्या धान्यावर येणाऱ्या पाखरांना बारीक दगड भिरकावून हकलण्यासाठी म्हणजेच पिकलेल्या धान्याची नित्यनेमाने राखण करण्यासाठी गोफणी विणल्या. त्यामुळे रानाचे शिवाराचे रक्षण झाले व धान्याच्या राशी घरात आल्या. त्यानंतर दुसरी कवितेवर आधारित प्रश्न आहेत आपल्याला. छ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती पहिली आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुण आहेत. त्यासाठी प्रश्न आहे गवत फुलाला लहान होऊन भेटायला आलेले. उत्तर आहे वारा आणि रात्र. कवितेचे वाचन करूया. वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा. रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे विसरुनी शाळा घर सारे. तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालूनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. अशा प्रकारे ही कविता आहे. आता कवितेखालील प्रश्न बघा. गवत फुलासोबत राहून त्याच्याकडून मुलाला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. 2 गुणांसाठी आहे. गवत फुलाची भाषा आणि गवत फुलाचे खेळ. दुसरा आहे गवत फुलांची रंगीत कपडे घालून मुलगा ही गोष्ट करणार आहे. उत्तर फुलपाखरांना फसवणार आहे. कृती तिसरी आहे खालील ओळींचा भावार्थ लिहा. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. 2 गुणासाठी आहे. उत्तर माळावरती पतंग उडवणारा लहान मुलगा या गवत फुलाला म्हणतो मलाही तुझ्यापेक्षा लहान होऊन घर शाळा सगळे विसरून तुझ्यासोबत राहावेसे वाटते. त्यानंतर विभाग तिसरा आहे व्याकरण विभाग. प्रश्न तिसरा अ. खालील नामांना विशेषणे लिहा.
या ठिकाणी 2 दिले आहेत, फक्त 1 पूर्ण करायचं आहे. सरावासाठी दोन्ही पूर्ण करूयात. त्यासाठी गुण आहे 1. तर जसे या ठिकाणी उदाहरण दिलं आहे, हिमालय, त्याला विशेषण लावल्यावर काय येते? विशेषण उंच. हिमालय हा उंच असतो. तसे विद्यार्थी, त्याला विशेषण लावता येईल हुशार. घर, त्याला विशेषण लावता येते भव्य किंवा सुंदर. त्यानंतर दुसरं आहे, खाली दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा. फक्त 1, गुण आहे 1. पहिलं जे विरामचिन्ह आहे ते आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं जे विरामचिन्ह आहे ते उद्गारवाचक चिन्ह आहे. त्यानंतर क आहे, खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. फक्त 2, 3 दिले आहेत, गुण आहे 1. सुगंध, त्याचा समानार्थी शब्द येतो सुवास. कष्ट, त्याचा समानार्थी शब्द येतो श्रम. आणि शिवार, याचा समानार्थी शब्द येतो रान. ड आहे, खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. फक्त 2, गुण आहे 1. त्यामध्ये प्रसन्न, याचा विरुद्धार्थी शब्द येतो खिन्न किंवा अप्रसन्न. दुसरा आहे उदार, त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो कंजूस. कुरूप, त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो सुंदर. यानंतर आहे ई, खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. फक्त 2, गुण आहे 1. ती माझी बहीण आहे, या वाक्यातील सर्वनाम आहे ती. दुसरा आहे, मला काही विचारू नये, या वाक्यातील सर्वनाम आहे मला. त्यानंतर ई आहे, खालीलपैकी कोणत्याही एका वाक्प्रचारांचा योग्य वाक्यात उपयोग करा. गुण आहे 1. पहिला आहे टुमणं लावणे, उत्तर. अर्थ होतो सतत मागणी करणे आणि वाक्यात उपयोग करता येतो सायलीने बाहुलीसाठी सतत आईकडे टुमणं लावलं. दुसरं आहे काणोसा घेणे, अर्थ होतो अंदाज घेणे किंवा मागोवा घेणे आणि वाक्यात उपयोग करता येतो आपल्याला कोणी बघत नाही याचा मांजराने काणोसा घेतला. यानंतर विभाग 4, उपयोजित लेखन. यामध्ये पत्रलेखन 5 गुणांसाठी आहे. 5 गुण. तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा शाळेतील चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे, त्याबद्दल त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. तर ते पत्र आपण पुढीलप्रमाणे लिहूयात. अभिनंदन पत्र, दिनांक 16 ऑक्टोबर 2023. प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार. सर्वात प्रथम तुझे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आज सकाळी एका मित्राकडून कळले की तुझा शालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. तुझ्या शालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला हे ऐकून मला खूप खूप आनंद झाला. याप्रमाणेच तू विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन उत्तुंग यश मिळवावेस व आपल्या प्रशालेचे नाव उज्ज्वल करावे. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुझा मित्र अभिजित. त्यानंतर आहे विभाग 5 मध्ये उपयोजित लेखन किंवा निबंध लेखन. प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. 5 गुण आहेत. माझं गाव किंवा व्यायामाचे महत्त्व आणि त्याला अजून किंवा मध्ये दिलं आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून कथेस योग्य शीर्षक द्या. तर तो विषय आहे एक कावळा, खूप तहान लागते, एका घरापुढे रांजण, रांजणाच्या तळाशी पाणी, विचार करतो, युक्ती सुचते, तोंडात खडे आणून रांजणात टाकतो, पाणी वर येते, तहान भागते, पोटभर पाणी पिऊन आनंदाने उडून जातो. ही जी कथा आहे ती पूर्ण करायची आहे आणि त्याला शीर्षक द्यायचे आहे. तर आपण यामधील निबंध लिहूया. निबंधाचा विषय आहे माझं गाव, 5 गुणांसाठी आहे. तर निबंध बघा. माझ्या गावाचे नाव मालेगाव आहे. माझे गाव छोटं आहे पण निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे. गावाच्या सर्व बाजूंनी विविध प्रकारची असंख्य हिरवीगार झाडे आहेत. गावाला लागूनच मुख्य रस्त्याच्या कडेला एक छोटेसे तळे आहे. त्यामधील पाणी अतिशय स्वच्छ आहे. जलयुक्त शिवार या योजनेमध्ये माझ्या गावाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला आहे. माझे गाव 100% साक्षर आहे. माझे गाव प्रदूषणमुक्त, घाणमुक्त व धूळमुक्त करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक खूप प्रयत्न करतात. तळ्याच्या आसपास असलेल्या विविध झाडांवर असंख्य पशुपक्षी आनंदाने बागडतात. गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतात. शाळेला सुट्टी लागली की मी माझ्या गावी जातो. माझे गाव मला खूप आवडते. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासली आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे
स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।